चला तर मुलांना आज आपण पाहूया या बैजिक राशीचा विस्तार कसा करायचा। बऱ्याचदा मुलांचं यामध्ये जॅम्बलिंग होतं, तर पाहूया या बैजिक राशीचा विस्तार कसा करायचा। तर विस्तार करण्यासाठी काय करायचं, पहिल्या पदाने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आणि त्यानंतर दुसऱ्या पदाने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं। तर पहिलं पद आहे पी, मग पी ने आपण पी वजा 3 ह्या पूर्ण कंसाला गुणूया। त्यानंतर अधिक 8 याने पूर्ण ह्या कंसाला गुणूया। तर यांचा गुणाकार कसा करायचा, पी आणि पीचा गुणाकार आला आहे आपला पी वर्ग आणि पी आणि 3 यांचा गुणाकार आला आहे आपला वजा 3p। ह्या संख्येला ऋण संख्या चिन्ह असल्यामुळे उत्तरालाही ऋण चिन्ह येणार आहे। अधिक 8 गुणिले पी यांचा गुणाकार आला आहे अधिक 8p, अधिक 8 आणि वजा 3 यांचा गुणाकार आला आहे आपला वजा 24। तर पहा, पी वर्ग आणि वजा 24 ही तर वेगळी पदं आहेत, मात्र पी आणि पी ही सारखी पदं आहेत, त्यामुळे यांची क्रिया होऊ शकते। मग वजा 3 आणि अधिक 8 यांमध्ये कोणती क्रिया होईल, एक वजा आणि एक अधिक असले म्हणजेच यांची वजाबाकी होणार आहे आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार आहे। म्हणजेच पी वर्ग आहे तसं लिहायचं आहे, 8 मधून 3 गेले राहिले 5, 8 ही मोठी संख्या असल्यामुळे उत्तराला अधिकच चिन्ह येणार आहे, अधिक 5p आणि वजा 24। अशा प्रकारे कोणत्याही बैजिक राशीचा विस्तार करणे इतकं सोपं असतं। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एखादा प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून सांगा।